शुभविवाह कार्यालयात आज लगीनघाई होती. सनईचे सूर वाजत होते. मोगऱ्याचा सुवास दरवळत होता. हॉलमध्ये पाहुणे जमले होते. लहान मुलं उगाचच इकडून तिकडे बागडत होती. बायकांची गडबड चालू होती. कर्मचारी धावपळ करत होते. आज जुईचं लग्न होतं. सगळा हॉल शोभून दिसत होता. सकाळपासून आनंदरावांना भरून येत होतं. त्यांच्या लाडक्या पुतणीचं जे लग्न होतं तसं तर लग्न ठरल्यापासूनच एक हुरहुर लागली होती. काळजाचा तुकडा सासरी जाणार होता. आज तो दिवस आला होता. जुईचे काका असूनही माया मात्र सख्ख्या वडिलांपेक्षा जास्त होती. जुईचा जन्म झाल्यापासूनचे दिवस पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढून जात होते. विधी सुरू व्हायच्या आधी नवरा नवरीचे फोटोशूट चालू होतं. हळदीच्या रंगात सगळ्या साजशृंगारात नवी स्वप्न पाहणारी, लाजरी, बावरलेली नाजूक जुई. तिला समोर पाहता क्षणी पुन्हा आनंदरावांचे डोळे भरून आले. 25 वर्षांपूर्वीचा तिच्या जन्माचा प्रसंग लक्क डोळ्यापुढे उभा राहिला. दादाचा आदल्या रात्री ॲक्सिडेंट झाला होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. वहिनींना या अवस्थेत ताण नको म्हणून कोणी काही सांगितलं नव्हतं. त्यात डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होत्या. बाळ बाहेर आलं, पण त्याचे ठोके मंदावले होते. ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नव्हता. आनंदरावांनी कुठून तरी सिलेंडर उभा केला आणि बाळाचा श्वास पुन्हा सुस्थितीत चालू राहिला. रुमालाने त्यांनी हळूच डोळे पुसले, पण शुभदाताईंनी पाहिलंच. अहो, शांत व्हा. तुम्हाला पाहून तीही रडायला लागेल. नर्सने पहिल्यांदा माझ्या हातात दिलं ग या फुलाला. अगदी नाजूक इवलीशी कळी होती माझी जुई. आता बघ कशी गोड दिसते आहे. पुन्हा तिच्याकडे कौतुकाने बघत राहिले. जुईचं फोटोशूट झालं आणि काका दिसल्यावर लगेच येऊन गळ्यात पडली. तीही लग्न ठरल्यापासून भावनिक झाली होती. आईबाबांपेक्षा काकाला सोडून जायचं दुःख जास्त होतं. तिच्या जन्माच्या वेळी हॉस्पिटलमध्ये लागेल ती सगळी धावाधाव केली होती आनंदरावांनी. घरी देखील आणली तेव्हाही अगदी घर सजवून औक्षण करून सोहळा केला होता. तेव्हापासून काकाची लाडकी झाली ती झालीच. तिचा एक शब्द कधी खाली पडू दिला नाही त्यांनी. बाबांपेक्षा काकाचीच मुलगी होती जणू. तिचं दुखणं, खोपणं, आजारपण, कौतुक सगळ्यात काका तिच्याबरोबर असायचा. यथावकाश आनंदरावांचं लग्न झालं. जुई देखील मोठी होत होती. पण दैवाने त्यांच्या झोळीत स्वतःच्या बाळाचं सुख टाकलं नाही. आता तर सगळं प्रेम, सगळा जिव्हाळा जुईपाशीच येऊन थांबायचा. आता सोबतीला काकूही होती लाड करायला. मधल्या काही काळात आनंदराव आणि जुईच्या बाबांचं थोडं वाजलं. अगदी टोकाची भांडणं वगैरे नाहीत, पण उगाच जरासं अबोला अवघडलेपण आलं. पूर्वी समोरासमोर असणारी घरं म्हणजे नावाला होती. आता मात्र 2 घरं स्वतंत्र जाणवतील इतकं अंतर आलं. पण कोणीही जुई आणि काकांच्या नात्यात याची कटुता येऊ दिली नाही. ना जुईला याने काही फरक पडला. उलट प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं आणि आज हा लग्नाचा दिवस उजाडला. विधी सुरू झाले. गुरुजींनी वधूला घेऊन यायची घोषणा केली. आनंदरावांना उगाच एक हुरहुर वाटायला लागली. वहिनींचा भाऊ जुईला कडेवर घेऊन आला. तिच्या स्वागताला थांबलेल्या स्त्रियांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. केसाचा अंबाडा, नाकात नथ, कपाळाला मुंडावळ्या, हातात चुडा, हिरवा कंच शालू, त्यावर शेला, सोन्याचे चमचमणारे दागिने. वधूच्या वेशात जुई अगदी गोड दिसत होती. विधींना सुरुवात करण्यासाठी पाटावर जाऊन बसली. मुलीच्या आईवडिलांना पुढील विधींसाठी बोलावलं गेलं. तसे दादा वहिनी पुढे झाले. आनंदराव आणि शुभदाताईंचा हात धरून स्टेजकडे आले. सगळे कुतूहलाने कुजबुजत पाहत होते. नाही म्हटलं तरी नातेवाईकांमध्ये दोघांच्यात वाद झाल्याची बारीक कुणकुण होतेच. भाऊजी, शुभदा, तुम्ही या पाटावर बसा. हे कन्यादान तुम्ही करायचेत. हा मान तुमच्या दोघांचा आहे. वहिनी दाटल्या गळ्याने बोलल्या. सगळे स्तब्ध. आई वडील असताना काकाने कन्यादान करायचं? दादा हात जोडून सर्वांपुढे उभे राहिले. ही माझी जुई तान्ही होती, इवलीशी. जन्माला आली तर श्वास कमी पडायला लागले. तेव्हा जीवाचं रान करून ऑक्सिजन सिलेंडर आणून देऊन ह्याने माझ्या आनंदाने पुन्हा जीव फुंकला तिच्यात. माझ्यापेक्षा जास्त प्रेम केलं, लळा लावला तिला. काही ऋणानुबंध गेल्या जन्मीचे असतात. त्यामुळे ही जुई पत्ता चुकून आमच्या पोटी जन्माला आली खरी, पण तिचे आईबाप व्हायचं कर्तव्य या दोघांनी पार पाडलं. ह्यामुळे आज जुईचं कन्यादान हेच दोघे करतील. सगळेच भावनिक झाले होते. डोळ्यातलं पाणी मुक्तपणे गालावर ओघळत होतं. जुई तर काकाला घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी रडत होती. अश्रूंचा पूर आलाय रे कार्यालयात. गड्यांनो, वाहून जायच्या आत लग्न करून घेऊया का? मामाच्या गहिवरलेल्या वाक्याने एकच हशा पिकला आणि टाळ्यांच्या गजरात आनंदरावांनी भरल्या हृदयाने जुईचं कन्यादान केलं. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.